तर नमस्कार, मी चित्रा आणि मी एका घरामध्ये स्वयंपाकाचं काम करते. तर मला झाला होता उशीर, पण मला टेन्शन नव्हतं कारण मम्मी आलेली आहे. तर मम्मी कोण, जर मी त्यांच्याकडे कामाला जाते ना, त्यांची आई आहे ती. त्या असतात जामनगरला, जिथे अंबानीच्या मुलाचं लग्न झालं होतं ना तिथे. तर आज मम्मी सिंधी डिश बनवत आहेत कारण त्या सिंधी आहेत आणि त्या आल्या ना की मला एक नवीन नवीन डिश शिकवत राहतात त्यांच्यातल्या. कारण भैयाला आमचं कसं आहे की त्यांच्या घरातली आठवण येत असते, त्यामुळे मम्मी असं म्हणतात की मी नसताना प्लीज ह्या डिश तू बनवून दे त्यांना. पण आमचे भैया जे आहेत ना ते आम्हाला सांगतात की तुम्हाला जे जमेल तसं करा, तुम्ही माझ्या प्रकारची डिश नाही बनवली तरी चालेल. म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांना जेवण आवडतं आणि जी सिंधी डिश आहे ना ती मम्मी आल्यावरती मम्मीच्या हातानेच चांगली लागते असं ते मला म्हणतात. त्यामुळे मी जास्त नको ते व्याप करायला जात नाही. मम्मी जो शिकवतात ना ते मी गपचूपपणे करत बघत असते. तर चला आता मी इथून निघाले आहे आणि मी लगेच घरी जाऊन चेंज केलं आणि मग निघाले आहे क्लासला. तर कोणता क्लास? तर ब्युटीचा. मेकअप आर्टिस्टचा कोर्स कंप्लीट केला आणि मला असं कळलं की अवनीसचं ऍडमिशन जिथे मी केलं तिथे ब्युटीचेही क्लासेस आहेत, त्यामुळे म्हणलं जॉईन करू. तर सध्या सकाळी मी कामाला जाते, दुपारी मी क्लासला जाते आणि संध्याकाळी मी परत कामाला जाते. तर असं सगळं माझं रुटीन आहे दिवसभराचं. त्यात अवनीशला सोडा आणि आणा आणि मग त्यात परत हे पण आहे की घरातलं पण सगळं आवरून निघा. आणि मला एक चांगलं आहे की अवनीशचं जेव्हा शाळा सुटते ना त्या टायमाला क्लास चालू होतो आणि म्हणून मी त्याला माझ्याजवळच ठेवते आणि शाळेमध्ये तसं जेवण मिळतं त्यामुळे मला टेन्शन नसतं. त्यामुळे 1 वाजता अवनीश सुटला की नाही 2 वाजता लगेच हा क्लास असतो. तर क्लासमध्ये माझ्यासोबत प्रीती आहे कारण तिची मुलगी या शाळेमध्ये शिकते. तिनेच मला सांगितलं की अवनीशसाठी ही शाळा आहे चांगली. तर मेकअपचा कोर्स केल्यानंतर लगेचच मी ब्युटीचा कोर्स यासाठी जॉईन केला की घर बसल्या म्हटलं काय करावं, कारण ऑर्डर्स तर आपल्याला सीझन वाईज येत असतात. तर मॅडमने आज क्लीनअप शिकवलं आणि सगळे थ्रेडिंगची प्रॅक्टिस करत असतात. मग तर प्रीतीला मी सांगितलं की थोडेसे माझे एक्स्ट्रा आहेत ना आयब्रो तेही कर, आणि ती मला बोलत होते की मला जमेल ना, आणि ती हसत होती तिच्यावरच की तिला जमेल की नाही. तेवढ्यात मॅडम आल्या आणि मॅडमने माझ्यावर करून दाखवलं की कसं करायचं असतं ते. आणि अशा प्रकारे आमचा हा जो ब्युटीचा क्लास आहे ना तो सध्या चालू आहे. तर असं सगळं आहे मंडळी, आपला दिवस काही वाया जाऊ देत नाहीये मी. रोज मी काही ना काही नवीन शिकतेय. तर चला अशाच व्हिडिओ बघायला फॉलो करा.